नमस्कार पब्लिक. तर कसे बऱ्याच तुम्ही. तर आम्ही आता रात्रीच्या निघालो आहे फिरण्यासाठी. गाडीची टाकी फुल आता झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. कुठं जाणार तुम्हाला माहीत होणारच आहे. तर गाडीमध्ये टोटल 3,500 डिझेल बसलेले. तर आता इथून आम्ही निघणार आहेत सीधा जंजिरा किल्ला, कारण तिथून आम्ही बरेचसे ठिकाणी फिरणार आहेत. 5-6 पॉईंट आहेत, तिथं सर्व व्हिजिट देणार आहेत आम्ही. ते बघण्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता आम्ही पोहोचले बदलापूरला. तर बदलापूरवर आता आम्ही जाणार आहे. तिथून थेट रात्र पण झालेली आहे खूप. तर बघा बदलापूर पूर्ण सुनसान झालेले. तर आता मी थोडा स्टॉप घेतलेली थोडासा. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचले जंजिरा किल्ल्याची. तर पण मग विषय असा आली तर लॉक आहे. आणि मित्रांनो आम्ही थोडी इन्फॉर्मेशन काढली आणि इन्फॉर्मेशनमध्ये असं माहीत झालं का ऑलरेडी 20 दिवस झालेत बंद होऊन. तर मित्रांनो आम्हाला काही जंजिरा किल्ल्याकडे जायचा दुसरा ऑप्शनच नाही. तर मित्रांनो आम्ही आता वरती आलो आहे आणि जरी आम्ही जवळून नाही बघता आला तरी आपण आता वरतून बघतोय. एकच नंबर जंजिरा किल्ला आहे. ठीक आहे, या टायमाला जर बघायला नाही भेटलं तरी आम्ही पुढचा टाईम नक्की बघणार. पुढच्या टाईम 15 ऑगस्टला खोलणार आहे. त्यानंतर आम्ही इथे येणार आहे आणि मस्त एन्जॉय करून जाणार आहे परत. तर सध्या तुम्ही व्हिडिओ बघा. तर आम्ही 50 ते 60 किलोमीटर पुढे आलेले आणि इथं पण लोकेशन एकच नंबर आहे. काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. इथं प्री वेडिंग एकच नंबर शूट होईल. आणि इथं मध्ये बघा तुम्ही, इथं मी थोडा झूम करतोय मित्रांनो. इथं पण कोणता तरी किल्ला आहे आणि तो पण मस्त दिसतोय. मी आता पूर्ण झूम मारलेले बघा तुम्ही. इथं आता पब्लिक नाही दिसत एवढी, पण मी इथं लोकेशन एकच नंबर आहे. तर आता तुम्ही लोकेशन एन्जॉय करा. मित्रांनो हे पाण्यामधून काहीतरी आणलेलं आहे. तुमच्याकडे काय सांगते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. या ठिकाणी आम्हाला एक राजवाडा दिसलेला आहे आणि पूर्ण बंद आहे इथं. म्हणजे इथं कोण नाही राहत, पण इथं राजवाडा आहे. सेम जव्हारला जसं राजवाडा आहे सेम तसंच राजवाडा आहे इथं. एकच नंबर आहे. बघून मन खुश झालेलं आहे. एकच नंबर. तर फायनली आता आम्ही पोहोचले अलिबागला. आणि अलिबागमध्ये आता इथून आम्ही थेट बीचवर जाणार आहे. तर आम्ही काही खाल्लेलं तर नाही. पूर्ण दिवस पूर्ण रात्र जागा आहे आम्ही. तर आता आम्ही इथं आलेलं आहे. मॅगी बनवते आता सध्या पोट भरवण्यासाठी.
मॅगी इथून खाणार आहे. याच्यानंतर मस्त आंघोळ बिंघोळ करणार. तर आम्ही आंघोळ बिंघोळ मस्त केलेली ना. आता काहीतरी बनवते खाण्यासाठी, नॉनव्हेज राहणार आहे. आणि आमचा आचारी बघा किती कामं करतात. त्यांच्यासाठी तुम्ही एक लाईक करा, एक जास्त नाही म्हणत, एकच लाईक करा आणि एक कमेंट करा. तर रिटर्न मी चाललो आहे समुद्रावरती, कारण आता भरती आलेले आणि लाटा पण खूप मोठं आलेले आहेत. तर मित्रांनो, जेव्हा मी स्टार्टिंगला आलो होतो तेव्हा काहीच पाणी नव्हता, एकदम खाली होता. इथून जेमतेम 200 ते 300 मीटर असा लांब होता. पण आता जर बघतोय तर मी डायरेक्ट जवळ आलेले, डायरेक्ट 50 मीटर राहिलेले फक्त येण्यासाठी. आता आमच्या आंघोळ वगैरे सर्व झालेले आहे आणि आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. इथून आपण थेट आता घरीच जाणार होते. तर चला. तर आता आमचं खाऊन पिऊन सर्व झालेलं आहे आणि इथून आता आम्ही निघणार आहेत घरी. इथून आम्हाला जाण्यासाठी खूप टाईम जाणार आहे. आता इथून आम्ही कोकणच्या रस्त्यावर आहेत, तर कोकणवरती पनवेलला जाणार आहेत, पनवेलवरतून कर्जतला जाणार आहेत आणि त्यानंतर आपण घरी जाणार. तर जाण्यासाठी खूप टाईम होईल. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.